नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2014 मध्ये झालेल्या TET पेपर 1 मधील मराठी विभाग सोडवत आहोत। तर पहा, साधारणतः 31 ते 60 मध्ये मराठी विभाग असतो। तर पहा, पहिला प्रश्न काय आहे, तर 31वा, पुढील शब्दामधून अनेकवचनी शब्द ओळखा। तर यामध्ये शब्द, निरोप, मार्ग हे वाक्यात आल्यानंतर आपल्याला कळणार की ते काय आहेत, एकवचनी वापरलेले आहेत की अनेकवचनी, कारण ह्यांचं एकवचनी व अनेकवचनी रूप सेमच असतं। आणि मग निश्चितपणे अनेकवचनी शब्द आहे वाटा, कारण ह्याचा एकवचनी शब्द होते वाट, वाट, वाटा, म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे 4। नंतर बघा, पुढील जोड्यामधून स्त्रीलिंग पुल्लिंगीची चुकीची जोडी ओळखा। गाडी गाडा, मादा मादी, वृक्षलता, कोल्हा कोल्ही। तर इथं नर मादी असं हवं होतं, परंतु त्यांनी काय दिलेत, मादा मादी। ही चुकीची स्त्रीलिंग व पुल्लिंग जोडी आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2। तर पहा, नर, नारी किंवा मादी हे असं त्या ठिकाणी काय हवा होता, पर्याय हवा होता, परंतु दिलेला कसा आहे, मादा मादी, म्हणून आपला चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2, हेच आपले उत्तर राहील। नंतर कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात, तर प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात। द्वितीयाचे विभक्ती प्रत्यय सांगा। तर हे पहा, या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता। प्रथमाला प्रत्यय नाहीत, एकवचनी पण नाहीत, अनेकवचनी पण नाहीत। मुख्य अर्थ कर्ता, द्वितीयाला सलाते सलानाते, मुख्य अर्थ कर्म, तृतीयाला नेशी नि ही ईशी करण, चतुर्थीला सलाते सलानाते संप्रदान, पंचमी ऊन हुन, अनेकवचनी पण ऊन हुन अपादान, षष्टीला चाचीचे चे चाची संबंध, सप्तमीला तई आ अधिकार अधिकरण, संबोधनला प्रत्यय एकवचनी प्रत्यय नाहीत, अनेकवचनी आहे, तो म्हणजे नो, आणि काय आहे त्याचा मुख्य अर्थ हाक मारणे। अशा प्रकारे हे ह्या विभक्ती आहेत आणि हे त्याचे एकवचनी व अनेकवचनी प्रत्यय आहेत। त्यानंतरचा प्रश्न पाहूयात। तो साधू या देवळातच मुक्कामास असतो, या वाक्याचा काळ ओळखा। तर या वाक्याचा काळ आहे रीती वर्तमान काळ। कोणता आहे, रीती वर्तमान काळ। आता आपण थोडक्यात रीती वर्तमान काळ म्हणजे काय किंवा रीती काळ म्हणजे काय पहिल्यांदा समजून घेऊयात। तर पहा, रीती काळ म्हणजे काय, तर मी ते नोट्स आहेत पहा। या काळामध्ये एखाद्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून त्या वाक्यातील क्रियेची रीत समजते। ही क्रियेची रीत सांगण्याकरिता त्या वाक्यात चालू क्रिया दर्शवलेली असते, परंतु ती क्रिया विशिष्ट अशा वेळेपुरती मर्यादित नसून सवय दर्शवणारी, सतत चालू असणारी क्रिया असते। एखाद्या मूळ धातूवरून रीतिकाळ करताना मूळ धातूला त हा प्रत्यय जोडून चालू क्रिया असणारे धातुसाधित बनवले जाते। मात्र या धातुसाधिताला मदती करता येणारे सहाय्यक क्रियापद म्हणून अस या धातूचे त्या त्या काळानुसार असतो, असे, जाईन, जाईल यापैकी योग्य ते रूप घेतले जाते। उदाहरणार्थ पहा, रीती वर्तमान काळ, मी क्रिकेट खेळत असतो, मी क्रिकेट खेळत असे, मी क्रिकेट खेळत जाईन। अशा प्रकारे काय होते की त्याच्यात एक चालू क्रिया दाखवली जाते। आता खाली पहा, स्टार करून लिहिलेलं आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून। तर चालू, अपूर्ण काळ, पूर्ण काळ व रीतिकाळ या काळामध्ये दिलेल्या कोणत्याही वाक्यामध्ये धातुसाधित व त्याला मदतीसाठी सहाय्यक क्रियापद येते, म्हणून या तिन्ही प्रकारच्या काळातील वाक्यात येणारे क्रियापद हे संयुक्त क्रियापद असते। हे संयुक्त क्रियापदाविषयी आहे, परंतु आपल्याला मेन काय हवं होतं की रीतिकाळ म्हणजे काय। तर तुम्हाला रीतिकाळ समजला असेल तर ही व्याख्या तुम्ही पुन्हा व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता आणि वाक्य तुम्ही सहजपणे मग रीतिकाळात आले तर ओळखू शकता। पुढचा प्रश्न पहा, तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता। तर
तो असतो भावे प्रयोग. आता आपण चारी पर्यायांची प्रयोग पाहूया. सकर्मक कर्तरी म्हणजे काय, अकर्मक कर्तरी म्हणजे काय आणि कर्मणी म्हणजे काय. सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे सकर्मक म्हणजे कर्मासह असते तो सकर्मक कर्तरी प्रयोग असतो. उदाहरणार्थ तो मनुष्य आंबा खातो. इथं कर्ता आहे तो मनुष्य, कर्म आहे आंबा आणि क्रियापद आहे खातो. तसेच दुसरे उदाहरण पहा. ललिता पाणी आणते. इथं कर्ता आहे ललिता, कर्म पाणी आणि क्रियापद आणते. तर हा आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. आता अकर्मक कर्तरी प्रयोग बघूया. ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे अकर्मक म्हणजे कर्मविरहित असते तो अकर्मक कर्तरी प्रयोग असतो. उदाहरणार्थ तो हसतो. इथं कर्ता आहे तो आणि क्रियापद आहे हसतो. पक्षी उडाला. पक्षी उडाला इथं कर्ता आहे पक्षी आणि क्रियापद आहे उडाला. अशा प्रकारे हे सकर्मक व अकर्मक क्रियापद आहे प्रयोग आहे. आता पुढे पाहूया कर्मणी प्रयोग. तर बघा यामध्ये त्याने आंबा खाल्ला. इथं त्याने हा कर्ता आहे, आंबा हे कर्म आहे आणि खाल्ला हे क्रियापद आहे. आता वरील वाक्यात खाली दिलेले बदल लक्षात घ्या. मूळ वाक्य काय आहे, त्याने आंबा खाल्ला. बदल केलेले वाक्य त्याने चिंच खाल्ली. म्हणजे इथं कर्माचं लिंग बदललं तेव्हा क्रियापदसुद्धा बदललं. त्याने आंबे खाल्ले. इथं वचन बदललं, क्रियापद बदलले. म्हणजे कर्माच्या लिंग वचन यामध्ये बदल केल्यामुळे क्रियापद बदलते. जेव्हा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण चारही प्रयोग इथं चारही पर्यायांचे उत्तरे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. यामध्ये कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी हे कर्तरी प्रयोगाचे पोटप्रकार आहेत. तर आपण कर्तरी प्रयोग म्हणजे काय पाहू. तर कर्त्याच्या लिंग वचन व पुरुष यामध्ये बदल केल्यामुळे जर क्रियापद बदलले तर तो काय असतो कर्तरी प्रयोग. उदाहरणार्थ ती आंबा खाते. ती आंबा खाते. इथं काय झाले, ते आंबा खातात, तू आंबा खातोस. तर या ठिकाणी कर्त्याचा वचन बदल केले तरी क्रियापद बदललं. नंतर पुरुष बदल केले तरी काय बदललं, क्रियापद बदललं. असं लिंग वचनाप्रमाणे जर क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे जर क्रियापद बदलले तर तो कर्तरी प्रयोग असतो. चला पुढे पाहूया. पुढील वाक्यामधून विद्यार्थी वाक्य ओळखा. मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा. काल आला होतात ना तुम्ही. उठ लवकर तयार हो. काय कमालीचे आडेवेडे घेतात लोक. तर पहा येथील विद्यार्थी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांचे खालील प्रकार पडतात. म्हणजे एकूण 4 प्रकार पडतात. स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. तर आपल्याला त्यांनी या प्रश्नातील विद्यार्थी वाक्य ओळखा असे म्हटलेले आहे. तर विद्यार्थी वाक्याची व्याख्या काय आहे बघा. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, इच्छा, योग्यता, शक्यता या गोष्टींचा बोध होतो. त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ चांगला अभ्यास करावा. आता अशाप्रमाणे याच्यात कोणता पर्याय आलेला आहे, मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा. म्हणजे इथं इच्छा व्यक्त केलेली आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता पुढे पहा. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तर या ठिकाणी कोणता रस आहे, करुण रस आहे. या ठिकाणी कोणता, पर्याय क्रमांक 3 करुण रस आहे. आता आपण बाकीचे रस पण पाहू. एकूण रस किती आणि यांची काय उदाहरणे आहेत. तर पहा इथं एकूण रसप्रकार 9 आहेत. शृंगार रस, वीर रस, करुण रस, हास्य रस, रौद्र रस, भयानक रस, बिभत्स रस, अद्भुत रस आणि शांत रस. तर या ठिकाणी जो आला आहे करुण रस, ज्यामध्ये दुःख, वियोग, संकट, दया यातून हा करुण रस निर्माण होतो. तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे
करून रस. आता इतर जे रस आहेत त्यांची उदाहरणे आणि ते कसे ओळखतात ते तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून वाचू शकता किंवा ते तुम्ही लिहूनसुद्धा घेऊ शकता. प्रश्न 38 पहा. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओटा नेई सोने वाटे वाहुनिया दूर या काव्यपंक्तीत कोणता अलंकार आढळतो? तर गमे, भासे, जणू, वाटे असे शब्द आले की तो उत्प्रेक्षा अलंकार असतो. आता अतिशयोक्ती, रूपक, उपमा ह्या सुद्धा काय आहेत? हे सुद्धा अलंकार आहेत. यांची तुम्ही उदाहरणे, व्याख्या वाचून ठेवा. पहा, शब्द अलंकार आहेत 3: अनुप्रास, यमक आणि श्लेष. त्यानंतर अर्थावरून पण अलंकार पडतात, ते पुढे पहा. इथं अर्थावरून उपमा, उत्प्रेक्षा, अपुनहोती, रूपक, व्यतिरेक, भ्रांतिमान, अनन्वय, अतिशयोक्ती, ससंदेह, अन्योक्ती, पर्यायोक्ती, स्वभावोक्ती, विरोधाभास, सार अशा प्रकारे खूप सारे अलंकार आहेत. तर आपलं तिथं काय उत्तर होतं? त्या ह्याच्यामध्ये उत्प्रेक्षा, कारण त्यामध्ये आपल्याला वाटे हा शब्द मिळालेला आहे पहा. आणि त्याची व्याख्या काय आहे? जेथे उपमे हे जणू उपमानच आहे की काय अशी कल्पना केलेली असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. पहा, त्यानंतर पुढचे पहा. विरोधाभास आणि हा सार अलंकार. पुढील प्रश्न पहा. आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीच्या अर्थाची म्हण ओळखा. आणि पर्याय कसे आहेत? पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, उंदराला मांजर साक्षी, काकीत कळसा गावाला वळसा, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. आणि आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. आईजीच्या जीवावर बायजी उदार ह्या अर्थाची म्हण आहे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. पुढे लगेच वाक्यप्रचार दिलेत पहा. हळद लागणे या वाक्यप्रचाराच्याच अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. तर हळद लागणे म्हणजे लग्न होणे, म्हणजेच काय? 2चे 4 हात होणे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता बाकीच्या पर्यायांचा पण अर्थ पाहू. बोभा ठावणे म्हणजे चर्चा होणे. मनात मांडे खाणे म्हणजे काय करणे? पहा येते मनात मांडी खाणे म्हणजे व्यर्थ मनोराज्य करणे. आणि हायसे वाटणे म्हणजे धीर येणे, बरे वाटणे. बाकीचे वाक्यप्रचार ही तुम्ही वाचून घेऊ शकता. पहा, तसेच ह्या पानावर आहेत पहा भरपूर सारे. अशा प्रकारे व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घेऊ शकता, कारण वाक्यप्रचार विचारलाच जातो. अशा प्रकारे तुम्हाला हे 8वीच्या स्कॉलरशिप पुस्तकामध्ये खूप सारे वाक्यप्रचार भेटतील. पहा, वरचे अशा प्रकारे हे खूप सारे वाक्यप्रचार आहेत. पुढील प्रश्न पहा. पुढील शब्दामधून मराठी उपसर्ग ओळखा. पर्याय आहेत गैर, प्र, पड, अप. आणि ह्यापैकी पड हा मराठी उपसर्ग आहे. पर्याय क्रमांक 3. दर, हर, बिन, बे, गैर, बर हे
फारशी उपसर्ग आहेत. हे कसले कोणते आहेत? फारशी उपसर्ग आहेत. तर तुम्हाला माहीत असू दे की या गैर हा मराठी उपसर्ग नसून याच्याबरोबर आणखीन आता मी कोणकोणते वाचून दाखवले. दर, हर, बिन, बे, बर, बर हे सगळे काय आहेत? फारशी उपसर्ग आहेत. याच्यातील पड हा मराठी उपसर्ग आहे. पुढील पहा. पुढील शब्दापैकी कोणता शब्द प्रत्यय घटित आहे? कोणता शब्द प्रत्यय घटित आहे? तर पहा, सरहद्द, संगीत, निर्गवी, तुलना. तर पर्याय क्रमांक 4 हा शब्द प्रत्यय घटित आहे. अना, याला अना असा प्रत्यय लागलेला आहे. तुलना प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी लागतो आणि उपसर्ग हा शब्दाच्या सुरुवातीला लागतो. अंबर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? रव, सिंधू, अनिल, हेम. तर पहा, इथं रव हा अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. हेम म्हणजे सोने, अनिल म्हणजे वारा आणि सिंधू, सिंधू म्हणजे सरिता म्हणजे नदी. ही आहे सिंधू नदी. तर अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ख. ख आहे ते. ख रव नाही आहे, ख. पर्याय क्रमांक 1. पहा, आकाश. आकाश म्हणजे अंबर, गगन, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष, ख, अंतराळ, आभाळ. तर यापैकी या पर्यायामध्ये आपला ख आलेला आहे. आकाशचा अंबरचा समानार्थी शब्द ख. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक. सोनेचं पहा, सुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य, हेम. सुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य, हेम. पुढील प्रश्न पहा. आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आमंत्रितच्या विरुद्धार्थी आहे आगंतुक. आमंत्रितच्या विरुद्धार्थी आगंतुक. नंतर 45 पहा. चुकीच्या प्रकाराने केलेले सामान्य रूप ओळखा. मूल, मुली हे काय आहे? चुकीच्या प्रकारे केलेले सामान्य रूप आहे. कारण या ठिकाणी पहा काय होईल? मूल, मुली होणार नाही. सामान्य रूप म्हणजे काय पाहू. वाक्यात येणाऱ्या नामांना विभक्ती प्रत्यय लागत असताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो आणि हा बदल त्या नामाला कोणताही विभक्ती प्रत्यय लागत असताना सारखाच म्हणजे सर्वसामान्य असतो. म्हणून त्या बदललेल्या रूपाला सामान्य रूप असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या नामाला विभक्ती प्रत्यय लागत असताना त्या नामाच्या मूळ रूपात जो बदल झालेला असतो त्या बदललेल्या रूपाला काय म्हणतात? सामान्य रूप असे म्हणतात. काही सामान्य रूपांची महत्त्वाची उदाहरणे पहा. तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून. पुढचा प्रश्न पहा. दगोचर या संधीचा योग्य विग्रह ओळखा. तर दक अधिक गोचर असा काय आहे? त्या संधीचा विग्रह आहे. पर्याय क्रमांक 3. तर व्यंजन संधीचा दुसरा नियम काय सांगतो? तर पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील तिसरे कठोर व्यंजन येते. बघा इथं षडानन, षट अधिक आनन, तर टचा ड होतो आणि षडानन. नंतर दिग्विजय, दिक अधिक विजय, क आणि व मिळतं गचा काय होतो? कचा ग होतो दिग्विजय. सदाचार, सत अधिकाचार, त अधिका आणि त्याबद्दल काय आलं? त बद्दल तिसरं व्यंजन द आलेलं आहे. तर ते दुसरा नियम वापरून काय केलेलं आहे? आपल्याला हा प्रश्न विचारला गेला होता. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे दक अधिक गोचर बरोबर दगोचर.
त्यानंतर पहा अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. गैरशिस्त, वदनचंद्र, नर्मदा, वाडे, हुडे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. अव्ययीभाव समासाची आणखीन उदाहरणे पहा. यथाशक्ती, आमरण, पदोपदी, प्रतिदिन, गावोगावी, यथाक्रम, गैरहजर, यथान्याय, आजन्म, प्रतिक्षण, दररोज, रात्रंदिवस. त्याचप्रमाणे तत्पुरुष समासाची व द्वंद्व समासाची पण इथं मी उदाहरणे दिलेली आहेत. पहा, तुम्ही सर्व वाचून घेऊ शकता. आणि अव्ययीभाव समास म्हणजे काय, तत्पुरुष समास म्हणजे काय, द्वंद्व समास म्हणजे काय आणि बहुव्रीही समास म्हणजे काय, या सर्व समासांच्या व्याख्या तुम्ही समजून घेणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न पहा. पुढील शब्दामधून दर्शक सर्वनाम ओळखा. तर हा पर्याय क्रमांक 4 हा हे दर्शक सर्वनाम आहे. पहा इथं सर्वनामाचे प्रकार. सर्वनाम म्हणजे काय हे तर आपल्याला माहीतच आहे. तर सर्वनामाचे प्रकार पहा. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य अथवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. सर्वनामाचे किती प्रकार पडतात? 6 प्रकार पडतात. आणि आपल्याला आज विचारलेलं आहे काय? दर्शक सर्वनाम. तर हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या हे काय आहेत? दर्शक सर्वनामे आहेत. त्यानंतर पहा, पुढील शब्दामधून विशेषण नसलेला शब्द ओळखा. दुखरा, किरकिरी, अवाका, आजारी. तर पर्याय क्रमांक 3 अवाका हा शब्द विशेषण नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. विशेषणाचे सुद्धा 5 प्रकार पडतात. ते कोणते ते पहा. गुणविशेषण, संख्याविशेषण, सार्वनामिक विशेषण, धातुसाधित विशेषण, आधिविशेषण व विधी विशेषण असे हे 5 प्रकार पडतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, चांगला, वाईट, शूर, धीट, पांढरा, पुष्कळ, 10, थोडा इत्यादी. पुढील पैकी कोणता शब्द क्रियापद नाही? सालवाले, दुखावले, वळवला, बसवले. तर इथं बघा, सालवाले हे काय क्रियापद नाही. पुढे बघा, पुढील क्रियापदामधून प्रयोजक क्रियापद ओळखा. निजला, बोलावते, गेला, देववीन. प्रयोजक क्रियापद. तर पहा इथं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असायला हवे, देववीन. क्रियापदाचे प्रकार पहा. सकर्मक क्रियापद, नंतर आकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद. तर असे हे क्रियापदाचे काय आहेत? 5 प्रकार आहेत. तर प्रयोजक क्रियापदमध्ये बघा, जेव्हा कुणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करवतो तेव्हा ती क्रिया दर्शवणारे क्रियापद हे प्रयोजक क्रियापद असते. उदाहरणार्थ, हरी बालकाला हसवितो, मधु मुलाला रडवतो. पहिल्या वाक्यात हरी हसण्याची क्रिया बालकाकडून करवतो आणि दुसऱ्या वाक्यात मधु रडण्याची क्रिया मुलाकडून करवतो. यामुळे हसवतो व रडवतो ही प्रयोजक क्रियापदे आहेत. अशाच अर्थाने इथं देववीन हा शब्द आलेला आहे. पुढे पहा, पुढील शब्दामधून लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक 3 ऋणानुबंध हा शब्द अचूक आहे. 53 पहा, पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव काय? तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे, ताम्रपट. अशा प्रकारे तुम्हाला कादंबऱ्या व त्यांचे लेखक पाठ करायचं आहे. साहित्यिक व त्यांची पुस्तकेही पाठ करायची आहेत, वाचायची.
म्हणजे कोणत्या प्रसिद्ध साहित्यिकांची पुस्तके तुम्ही वाचून ठेवली तर तुम्हाला त्याचा परीक्षेत नक्कीच उपयोग होईल. आता पुढील बघा, आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? तर हे आत्मकथन आहे. आहे मनोहर तरी हे एक आत्मकथन आहे. पर्याय क्रमांक 2. गटात न बसणारे नाव ओळखा. चिनी माती, इजिप्तायन, अमेरिका, ग्रीकांजली. तर ह्याच्यामध्ये अमेरिका नाही आहे. अमेरिका हा देश आहे आणि बाकी तिन्ही पाठ्यक्रमात पुस्तकामध्ये काहीतरी हे आहेत, त्या प्रकार आहेत कुठल्या तरी ह्याचे, कापडाचे किंवा मातीचे काहीतरी असे प्रकार आहेत. ते मी तुम्हाला बघून नंतर सांगेन. इथं हे अमेरिका इथं काढायचं, कारण हा अमेरिका काय आहे, देश आहे आणि हे कशाचे तरी प्रकार आहेत. नंतर रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली? तर महेश एल कुंचवार यांनी ही एकांकिका लिहिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले? तर पर्याय क्रमांक 2, ठाणे येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद उत्तम कांबळे यांनी भूषवले होते. पुढील प्रश्न हे उतारा वाचून लिहायचे आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या व्यवस्थित उतारा आणि प्रश्नांची उत्तरे शोधा. तरी पण मी इथं सांगते पहा. भारतीय आईबाप मुलांना कसे बनवतात? तर ते परावलंबी बनवतात. त्या स्वावलंबी बनवायला हवे ॲक्च्युली, परंतु ते परावलंबी बनवतात असे ह्या उतार्यात आलेले आहे. आईबापांनी कोणते वैशिष्ट्य आत्मसात करायला हवे असे लेखिका शेवटी सांगते? तर औदार्य काय केले पाहिजेत? आत्मसात करायला हवे अशी लेखिका सांगते. त्यानंतरचा प्रश्न पहा. लेखिकेचा विचार कसा आहे? तर तो समतोल राखणारा आहे अशा आपला पर्याय आहे. शेवटी येथे काही मी आत्मचरित्र तुम्हाला दिलेले आहेत, पहा, वाचून घ्या. हे पहा, सुनीता देशपांडे, आहे मनोहर तरी, हे तर आपल्या या परीक्षेला आलं होतं. अशा प्रकारे दुसरंही कोणतेही पुस्तक येऊ शकते. तुम्ही ही प्रसिद्ध आत्मचरित्रे व त्यांचे लेखक पाठ करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.